नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे सुप्रिया पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि ती हवालदार जगताप यांना म्हणत असते, काय रे कुठे आहेत तुमचे, ते साहेब कुठे आहेत तुमचे, आज आले नाही का, की गेले पुन्हा कुठल्या तरी भाजी मार्केटमध्ये, तिथून आता हप्ता गोळा करायला, सांगा ना. तेव्हा इथे जगताप म्हणत असतात की हे बघा, तुम्ही साहेबांविषयी बोलताय, तोंड जरा सांभाळून बोला, कळलं ना. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते, हे बघा, तुम्ही माझं काम करताय की नाही ते सांगा. काल कंप्लेंट नोंदवून घेतले, तुम्ही काय चौकशी सुरू केली आहे ती कळायला नको का मला. तेव्हा इकडे आता जगताप म्हणत असतात की कालच तुम्ही कंप्लेंट नोंदवली आहे ना, आम्ही आमचं काम करतो आहे, तुम्ही नका आम्हाला सांगू, आम्ही आता शोध सुरू करू आणि जर काही माहिती मिळाली ना तर तुम्हाला येऊन सांगू, कळलं तुम्हाला, आता तुम्ही जा. तेव्हा सुप्रिया म्हणते, आधी तुमचे साहेब कुठे आहेत ते सांगा ना. तुमचे अंकुश सर स्वतःला खूप हिरो समजतात ना, मग आता माझ्या बहिणीला नेमकं कुणी मारलं आहे हे मी त्यांना सांगितलं आहे, मग तरीसुद्धा त्यांच्यापर्यंत अजून का पोचलेले नाही आहेत. आणि माझ्या भाचीचं काय, भाची कुठे आहे माझी. तेव्हा जगताप म्हणतात की हे बघा, सरांसाठी आहे ना, आम्ही एकसुद्धा वाकडा शब्द ऐकून घेणार नाही. आमचे सर आमच्यासाठी हिरोच आहेत, कळलं ना तुम्हाला. त्याच्यामुळे सरांविषयी पुन्हा असे वाईट शब्द तोंडातून काढायचे नाही. तुम्ही आता गेलात तरीसुद्धा चालेल, असं इकडे आता जगताप म्हणतात. तेव्हा सुप्रिया म्हणते, माझ्याशी नीट बोलायचा, नाहीतर सुप्रियाशी नाद म्हणजे गौरव मसनात, असं ती म्हणत असते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, माझ्या बहिणीला कुणी मारलं या लोकांना पकडायचं सोडून हा त्याच्या बहिणीचं लग्न लावून देतोय का. कारण का जगताप सांगतात की सरांनी आज सुट्टी घेतलेली आहे कारण त्यांच्या बहिणीचं लग्न आहे म्हणून. तेव्हा इथे आता तिचं लग्न आहे हे कळल्यानंतर लगेचच सुप्रिया म्हणते की मी पण बघते ना, आता त्याच्या बहिणीचं लग्न कसं काय लावून देतो ते. तेव्हा इथे माझं काम करायचं सोडून हा त्याच्या बहिणीचं लग्न लावत बसलाय का. मग आमची कामं कोण करणार, यांना श्रीमंतांची कामं करायला हवी, गरिबांची नको, असं इकडे आता सुप्रिया म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, चाळीमध्ये इथे मनवा आता पूजेला बसलेली असते. तेव्हा अंकुश आपल्या बहिणीचं कौतुक करतो, खूप छान दिसतेस असं म्हणतो. तर इकडे क्रिश येतो. क्रिशसुद्धा मनवाकडे बघत असतो. मनवा खूपच जास्त सुंदर दिसत असते आणि इथे मनवासुद्धा क्रिशकडे बघत असते. तेव्हा रमा आणि चाळीतल्या बायका लगेचच तिला चिडवतात, हसतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे क्रिशला फोन येतो की त्याचे काका काकू बाहेर आलेले आहेत. तेव्हा त्यांना आणण्यासाठी आता क्रिश जातो. अंकुशसुद्धा त्यांची मदत करतो. तेव्हा इकडे आता क्रिशचे काका काकू आलेले असतात. त्यांचा आशीर्वाद इथे क्रिश आणि मनवा दोघेही घेतात. तेव्हा त्यांची ओळखसुद्धा आता क्रिशने करून दिलेली असते. तेव्हा चला आता पुढचे विधी करून घेऊया, असं सुद्धा रमा आता म्हणते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, रमा म्हणत असते की वेळात वेळ काढून तुम्ही इथे मुलांना आशीर्वाद देण्यासाठी आलात, खरंच तुमचे खूप खूप आभार. तेव्हा काका म्हणत असतात, अहो आता इथे पुतण्याचं लग्न आहे, त्याने एवढं आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं, मग तर आम्हाला यायचंच होतं ना त्यांना आशीर्वाद द्यायला. आणि खरंच क्रिश मुलगी खूपच छान आहे, असं सुद्धा काका म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मनवाचं कौतुक होतं. तेव्हा इथे मुहूर्त निघून जात असल्यामुळे लगेचच आता लग्नाची सुरुवात करायची असते. तेव्हा अबोली म्हणते काकांना, याआधी आपण कधी भेटलोय का. काका म्हणतात की नाही, याआधी आपण कधी भेटलोय मला नाही आठवत. तेव्हा इथे मी तर पहिल्यांदाच येतोय ना तुमच्याकडे, असं सुद्धा काका म्हणतात. पण अबोलीला असं वाटत असतं की तिने काका काकूंना याआधी कुठेतरी बघितलंय, पण कुठे हे तिला काही आठवत नसतं. तेव्हा अंकुश म्हणतो, काय गं अबोली, काय झालं. तेव्हा अबोली म्हणते, नाही सर काही नाही, मला असं वाटतंय की मी काका काकूंना याआधी कुठेतरी पाहिले म्हणून. तेव्हा इथे ते आपल्याकडे पहिल्यांदाच आलेत, तू त्यांना कसं काय बघितलं असणार आहेस, असं सुद्धा अंकुश म्हणतो. त्यानंतर इकडे आता लग्नविधू सुरू होतो. इकडे आता एका बाजूला मनवा तर एका बाजूला क्रिश उभा असतो आणि मंगलाष्टका चालू होतात. तेव्हा इकडे अबोली तोच विचार करत असते, काका काकूंना मी कुठे बघितलं आहे का, हा विचार सतत तिच्या मनामध्ये येत असतो. कारण तिला तिचे जे काही चेहरे असतात ते तिला ओळखीचे वाटत असतात. त्यामुळे इथे अबोली आता त्यांच्याकडे बघत असते, मनामध्ये हसत असते, पण ती विचारसुद्धा करत असते की नक्की यांना मी कुठे बघितलेलं नाही आहे. त्यानंतर क्रिश आणि मनवा या दोघांचं लग्न असतं. दोघेही खूप जास्त खुश असतात, कारण इथे क्रिशला जशी मुलगी हवी होती त्याच्या आयुष्यामध्ये, ती आता मनवा तशीच असते. त्याला असं वाटत असतं की राघू ही एका कुटुंबातली मुलगी आहे, बरोबर की नाही, एक मोठं कुटुंब आहे आणि त्याच्यातली ती मुलगी आहे, त्याच्यामुळे
ती त्याचा संसार सुखाचा करेल असं त्याला वाटलं होतं. पण प्रेक्षकांनो तसं काही होत नाही. कारण इथे राघू आता थोड्याच दिवसानंतर खूपच जास्त बदललेली असते. राघूचा जो काही समजूतदारपणा असतो, जो काही समंजसपणा असतो, तो जणू काही गायबच झालेला असतो. आणि एक मनाची भावना सुडाची मनामध्ये घेऊन ती वावरत असते. प्रेक्षकांना आपण बघितलं याआधीसुद्धा राघूच्या मनामध्ये फक्त सुडाची भावना. इथे आता अबोलीला धडा शिकवायचा आहे, अंकुशला धडा शिकवायचा आहे, मनवा क्रिशला बदनाम करायचं आहे, त्यांना धडा शिकवायचा आहे. एवढंच काय ते तिच्या मनामध्ये फक्त असतं. आणि नीता जे काही बोलत असते ते फक्त ऐकायचं आणि चुकीचं वागायचं. क्रिश नवरा असताना दुसऱ्या मुलाबरोबर फिरायचं, हेच काही तिने ते पकडलेलं असतं. पण आता एवढं सगळं करून सवरूनसुद्धा ती आता स्वतःला चुकीचं समजत नाही आहे की माझं कुठेतरी चुकलं असं तिला वाटत नाही आहे. ती आता क्रिश आणि मनवाला चुकीचं समजते, ज्यांच्यावरती ह्या रागूनेच मुद्दामून त्यांच्यावरती आरोप केला होता की हे दोघेजणं मला फसवत आहेत. या दोघांचं लफडं आहे असं चाळकऱ्यांनासुद्धा तिने सांगितलं होतं. मनवाला आणि क्रिशला बदनाम केलं होतं. मग आता तिने जे काही फक्त उगाचच केलं होतं नाटक म्हणून, ते तिच्या आता अंगाशी आलेलं असतं. कारण खरोखर इथे क्रिशने मनवाबरोबर लग्न करण्याचा आता इकडे निर्णय घेतलेला असतो आणि शेवटीला तो निर्णयसुद्धा पूर्ण झालेला असतो. मनवा आणि क्रिशचं लग्न फायनली झालेलं असतं. तर इथे लग्न वगैरे होतं. त्यानंतर सगळेजण आनंदी असतात. क्रिश आणि मनवा दोघेजण मोठ्यांचा आशीर्वाद घेतात. काका आशीर्वाद देतात, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. त्यानंतरला लग्न वगैरे व्यवस्थित पार पडतं. अंकुश म्हणत असतो की मनवे आनंदी राहा, सुखी राहा असा तिला आशीर्वाद देत असतानाच तिथे आता आलेली असते सुप्रिया. ती म्हणते पोलीस असं म्हणाल्यानंतर सगळेजण आता तिच्याकडे मागे वळून बघतात. तर काय, तिथे सुप्रिया आलेली असते. तेव्हा इथे चाळकरी म्हणतात ही कशाला आली आता परत, हिचं काय इथे काम आहे. तेव्हा इथे अंकुशसुद्धा आश्चर्यचकित होतो की ही इथे काय करते. त्यानंतर इथे आता अबोली म्हणत असते सर तुम्ही हिला ओळखता. तेव्हा अंकुश म्हणतो हो, हिचं असं म्हणणं आहे की तिच्या बहिणीला मारण्यात आले आणि म्हणूनच ती कंप्लेंट नोंदवायला आली होती. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये भेटणं झालं नाही हिला. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते काय अंकुश सर इथे काय करतोयस तू. अरे पोलीस आहात ना तुम्ही, मग तुम्हाला तुमची कामं नीट करता येत नाही का. इथे तुझ्या बहिणीचं लग्न करतोय आणि तिकडे माझी बहीण मेली त्याचं काय, माझ्या भाचीचं काय. तुम्ही कंप्लेंट नोंदवून फक्त नावाला घेतले का, त्याच्यावरती अंमलबजावणी कोण करणार, मला न्याय मिळवून कोण देणार आहे. हे बघा तुम्हाला तुमची कामं नीट करता येत नाही का. मला आधी सांगितलं की कंप्लेंट नोंदवा म्हणून मी कंप्लेंट नोंदवली आहे. आता काल कंप्लेंट नोंदवली आहे तरीसुद्धा माझ्या बहिणीबद्दल तुम्हाला काय माहिती भेटली आहे, काय नाही. कालच्या दिवसापासून आत्तापर्यंत तुम्ही मला सांगितलेलंच नाही आहे. कधी कराल चौकशी, कधी कराल माझ्या बहिणीच्या गुन्हेगारांना शोधून. त्याआधी प्रेक्षकांनो इकडे जेव्हा लग्न व्यवस्थित पार पडतं तेव्हा रमा म्हणते इथे क्रिशच्या काका काकूंना की तुम्ही आता आतमध्ये जा, फ्रेश व्हा आणि थोडा वेळ आराम करा, मग मी तुम्हाला जेवायला देते असं मग तिने सांगितलेलं असतं. म्हणून काका काकू आता घरामध्ये निघून गेलेले असतात फ्रेश होण्यासाठी. आणि तेवढ्यातच इथे ही सुप्रिया आलेली असते प्रेक्षकांनो. त्यानंतर सुप्रिया म्हणते काय पोलीस माझ्याकडून कंप्लेंट नोंदवून घेतली ना, मग आता तुझं काम तुला नीट करता येत नाही. इथे बहिणीचं लग्न अटेंड करतो आहेस, अरे त्यापेक्षा माझ्या मेलेल्या बहिणीला तू काहीतरी न्याय मिळवून दे. तुझी बहीण तर जिवंत आहे ना आणि सगळेजण आहेत तिच्याबरोबर. माझ्या बहिणीबरोबर कुणीच नव्हतं तेव्हा, एकटी होती बिचारी. आणि काय झालं तिचं बघताय ना तुम्ही, काय झालं. शोधून काढा त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर आणि त्यांना शिक्षा द्या. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते तुम्हाला तुमचं काम करता येत नाही का, शिकवायला हवं आहे तुम्हाला. फक्त काय तिथे जाऊन खुर्च्या गरम करता का, फक्त झोपा काढायला जाता का. तेव्हा इथे अंकुश म्हणतो जरा आहे ना तोंड सांभाळून बोलायचं, कळलं ना. कुणाशी बोलतेस ह्याचं जरा भान ठेव. माझ्याशीच नाही तर कुठलाही माणूस असू दे, मग तो सामान्य असू दे किंवा तो कुठला तरी अधिकारी असू दे, प्रत्येकाशी बोलताना नीट बोलायचं. आता तुझ्या बहिणीच्या वतीने तू कंप्लेंट नोंदवली आहेस ना, तुझी कंप्लेंट नोंदवून घेतली की नाही माझ्या स्टाफने. मग आता शोध सुरू आहे, आम्हाला काही माहिती मिळाली की आम्ही तुला सांगू. त्याच्यामुळे या भाषेत तू पुन्हा बोलायचं नाही या, मी खपून घेणार नाही. तेव्हा अबोली म्हणते आणि अंकुश सरांशी बोलताना ना जरा तोंड सांभाळूनच बोलायचं, मला अजिबात आवडणार नाही आहे हे. आणि हे बघ अंकुश सर आहे ना कधी सुट्ट्या वगैरे घेत नाही हां. त्यांच्या बहिणीचाच लग्न आहे म्हणून त्यांनी एक सुट्टी घेतली. जशी त्यांना कामाची जबाबदारी आहे ना तसं त्यांचं एक कुटुंबसुद्धा आहे आणि त्यांचीसुद्धा जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते, कळलं का तुला. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते तू मला शिकू नकोस कसं बोलायचं आणि कसं नाही ते. मला जसं हवं ना मी तसंच बोलणार, मी तशीच वागणार.
तेव्हा अबोली म्हणते, नाही गं, तसं तुला खूप काही गोष्टी शिकवायला हव्यात, कसं बोलायचं आणि कसं नाही ते. अगं, अधिकारी आहेत ते, तेवढा तरी त्यांचा मान ठेव आणि त्यांच्याशी बोलताना नीट बोल. मी अंकुश सरांचा अपमान जरासुद्धा सहन करणार नाही. माझ्याशी उद्धटपणा केलास तर केलास आणि आता इथे अंकुश सरांशी बोलतेस. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तू कशी ओळखतेस हिला? तेव्हा अबोली म्हणते, सर, हिच्या बहिणीची केस ती माझ्याकडेच घेऊन आली होती, पण आपल्याकडे वेळच नव्हता. तेव्हासुद्धा ही अशीच उद्धट बोलत होती. 2 दिवसावरती मनवाचं लग्न होतं म्हणून तिला म्हणाले की 2 दिवसानंतर भेटूया, तर तिने खूप तमाशा केला. असं इकडे आता अबोली अंकुशला सांगते. तेव्हा अंकुशला कळतं की हिचं बोलणंच असं आहे. विचित्र बोलते, माणसाला राग येईल असं बोलते. म्हणजे इथे हिला मदतीची गरज आहे. आणि ही अधिकाऱ्यांजवळ आता समंजस्याने बोलायचं तर ही उद्धटासारखी बोलते. आता तुझ्या बहिणीला जर न्याय मिळून हवा असेल तर चांगुलपणाने बोल. येताना एवढा मांस सोबत कशाला घेऊन येते काय माहिती. सुप्रियाचं सुद्धा इथे चुकलंच प्रेक्षकांनो. इतका मांस एका अधिकाऱ्याला दाखवायचा नसतो आणि एका वकिलाला सुद्धा दाखवायचा नसतो. तू चांगुलपणाने बोल आणि जर ते लोक नाही चांगले बोलले तर मग वाईट बोल. आधीच इथे सुरुवातच वाईटांनी का करावी. तेव्हा इकडे आता सुप्रिया जो काही त्यांना माज दाखवत असते त्यामुळे ते लोक तिचा माजच लक्षात ठेवत असतात आणि मग ते सुद्धा तिला उद्धट बोलत असतात. सुप्रिया म्हणत असते, तुम्हाला तुमची जबाबदारी नीट करायलाच नको. तुम्ही फक्त श्रीमंतांची कामं करता, श्रीमंतांची. गरिबांना तर तुम्ही कधी नाही मिळवून देता, असं इकडे सुप्रिया म्हणते. तेव्हा मनवाला राग येतो. मनवा म्हणते, माझ्या दादा बहिणीजवळ नीट बोलायचा, अजिबात खपून घेणार नाही त्यांच्याशी जर उद्धटवाणी बोललीस तर. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, तू तर गप्प बस गं, लग्न आहे ना तुझं, जास्त बोलायचं नाही. थांबलाय ना तुझा भाऊ. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, तू इथे का आलीस? मी तुला सांगितलं होतं ना तुझ्या बहिणीबद्दल आम्हाला काही माहिती मिळाली तर आम्ही तुला सांगू म्हणून. मग तू इथे का आलीस? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, आता तू जिथे असायला हवं होतं तिथे तू नव्हतास ना, मग कुठे यायचं तुला भेटायला? म्हणून मग इथे आले. त्याच्यामध्ये माझं काय चुकलं? तेव्हा अंकुश म्हणतो, चुकलं तुझं. का आलीस तू इथे? तू इथे यायला नको हवं होतंस. तेव्हा सुप्रिया म्हणते, मला माहिती होतं ना की तू मला कुठे सापडशील. तुझ्या बहिणीचं लग्न आहे म्हटल्यानंतर अबोलीचा तू नवरा आहेस हे तर मला माहितीच होतं, म्हणून तर आले ना इथे शोधत शोधत. पण शेवटीला काय झालं? काय पडलं माझ्या पदरी? काहीच नाही, निराशा. काय तुम्ही दोघे नवरा बायको, ना तुझ्या वर्दीचा काही इथे उपयोग आहे ना तुझ्या काळ्या कोटाचा. दोघेही अगदी सारख्याला वारकेचा आहात तुम्ही. माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्याल असं वाटत नाही. तुम्ही दोघेजण इथे आता प्रोफेशन आहे तुमच्याकडे, एवढा मोठा पोलीस अधिकारी, पण काय कामाचा? तेव्हा रोहन म्हणतो, माझ्या दादाशी बोलताना नीट बोलायचा. अंकुश दादाशी इतकं उद्धटपणे बोलायचं नाही, आम्ही नाही ते खपून घेणार. तेव्हा अबोली म्हणते, नाहीतर काय, कळत नाही का गं तुला कसं बोलायचं ते? सारखी आपली उद्धटपणासारखी सगळ्यांशी बोलत असते. काम आहे ना तुझं, मदत हवी आहे ना तुला, नीट बोलता येत नाही? तेव्हा अंकुश म्हणतो, आताच्या आता इथून निघायचं. तेव्हा ती म्हणते, हो मी जाणारच आहे. कुणाला हौस आहे इथे थांबायची? तुमची चाळ म्हणजे चिंदी चाळ आहे, चिंदी चाळ, आणि माणसंसुद्धा चिंदीच आहेत इथे, असं सुद्धा इथे सुप्रिया म्हणत असते. तेव्हा इथे आता जी चाळीतल्या काकू वगैरे असतात ती म्हणत असते, अगं काय बोलतेस तू? काय बोलतेस त्याचं जरा भान ठेव. आमच्या इथे अंकुश आणि अबोलीला काही बोलायचं नाही हां. तर इकडे हे सगळं आता रोहिणी म्हणत असते. रोहिणी म्हणत असते की त्यांना काही बोलायचं नाही, आत्ताच सांगून ठेवतो. दरवेळेला येते, तमाशा करून जाते. मनवा म्हणते, आताच्या आता इथून निघून जा. आमच्या दादा बहिणीशी इतकं उद्धटपणे बोललेलं आम्ही नाही खपून घेणार. ती म्हणते, काय कराल का, काय कराल? काय करायचं आहे ते करा, कळलं ना? माझ्याशी नाद करायचं नाही हां. सुप्रियाशी नाद म्हणजे गौऱ्या मसनात, कळलं ना? थांबायची इच्छा तरी कुणाला इथे, आणि मला नाही कुणाच्या मदतीची गरज. तुम्ही नाही न्याय मिळवून दिला ना माझ्या बहिणीला तुमच्या कायद्याने, तर मी तिला न्याय मिळवून देईन, कळलं का? तुम्ही नाही मदत केली ना तरीसुद्धा चालेल, पुन्हा तुमच्याकडे मी मदत मागायला सुद्धा येणार नाही आहे, असं सुद्धा सुप्रिया म्हणते. तेव्हा सुप्रिया जात असताना तिला ठेच लागते, ती खाली पडते. तेव्हा त्यातल्या काही वस्तू पिशवीतल्या आता खाली पडतात. तेव्हा अबोली तिला धीर द्यायला जाते. तेव्हा सुप्रिया म्हणते की 1 मिनिट, अजिबात हात लावायचा नाही आहे मला ते अजिबात चालणार नाही. काही संपत्ती नको आहे मला तुमच्याकडून. मदत तर करत नाही. इथे बोलायला आलेल्या माणसाची नीट तुम्हाला बोलता येत नाही, मदत करायची नाही. कोण येणारकडे तुमच्याकडे मदत मागायला? कोणी येणार नाही आहे तुमच्याकडे आता मदत मागायला. इथे आलेल्या प्रत्येक माणसाला असंच परत लावता वाटतं. फक्त पैसेवाल्यांशी बोलता, कारण पैसा मिळतो ना खूप. गरीब तुम्हाला कुठून पैसे देणार, म्हणून त्यांची केससुद्धा घेत नसाल. तेव्हा अबोली आता खाली पडलेली नथ उचलते.
तेव्हा ती नथ आता बघितल्यानंतर अबोलीला आठवतं की तिला जेव्हा आरशामध्ये तिच्यासारखा चेहरा दिसलेला असतो, चेहऱ्याला रक्त लागलेलं असतं आणि तिच्या नाकामध्ये जी नथ असते ना ती सेम टू सेम तशीच असते. तेव्हा अबोली म्हणते की ह्या बाईला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते आणि ह्या नथलासुद्धा ही नथ आहे ना ती ओळखीची वाटते. ही नथ जर मला ओळखीची वाटते तर या सगळ्यामध्ये हिचाच तर काही हात नसेल ना, असं सुद्धा आता अबोली म्हणते. तिला आता सुप्रियावरती संशय आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोलीच्या हातामध्ये जी नथ आहे ती बघितल्यानंतर लगेचच सुप्रिया म्हणते, ए दे ना इकडे, काय तुला लपून ठेवायची होती की काय? सुप्रिया आता अबोलीला म्हणते की नथ लपून ठेवायची आहे की काय? आणि इथे अबोलीच्या नाकात काय आहे मग? हिची नथ चोरून अबोलीला काय मिळणार आहे? त्यानंतर इकडे आता अबोली आश्चर्यचकित होते. ती म्हणते की बरोबर त्या बाईच्या नाकामध्ये हीच नथ कशी काय होती आणि मलाच तो चेहरा कसा काय दिसला, असं सुद्धा तिला वाटत असतं. तेव्हा इथे रोहिणी म्हणते, जा ना इथून, कशाला थांबलीस तू इथे? तेव्हा सुप्रिया म्हणते, जाणारच आहे, तुम्ही सांगू नका, कळलं ना? रोहन म्हणतो, नका जास्त बोलू, चला निघा आता, निघा, आमच्या चाळीमध्ये येऊन आम्हालाच तुम्ही दादागिरी दाखवताय, निघा इथून चला. तेव्हा ती म्हणते, जाते रे जाते, तशी मला इथे थांबायची अजिबात हौस नाही आहे. ही चिंदी चाल आहे, चिंदी चाल. इथे एकमेकांबद्दल एकमेकांना काही कदर नाही आहे, माया नाही आहे, सगळे उखडे उखडे आहेत, असं सुद्धा सुप्रिया म्हणते. तिला ते सगळेजण असं वाटत असतात की दुश्मनच आहेत, कारण ती स्वतः नीट बोलत नसते आणि मग स्वतः उद्धटपणे बोलते आणि समोरून उत्तरसुद्धा उद्धटपणे आलं की तिला त्यांचा राग येतो. असं आता इकडे सगळं काही सुप्रियाचं उलटं चालू असतं. रोहिणी आणि रोहन खूपच छान पद्धतीने आता तिला तिथून हकलून देतात. ती म्हणत असते की जा इथून, तुझी गरज नाही आम्हाला. तेव्हा सुप्रिया म्हणते, माझ्याशी नाद नाही करायचा, आत्ताच सांगते, खरं बोललं ना की असंच लोकांना टोचतं. हा काळा कोट आणि ही वर्दी काही कामाची नाही आहे. खरं खरं बोलते म्हणून सगळ्यांच्या नजरेत येते. तेव्हा सुप्रिया म्हणते की माझ्याशी नाद नाही करायचा, माझ्याशी नाद तर इकडे गौऱ्या मसनात, असा ती आपला डायलॉग मारून आता निघून जाते. तेव्हा सुप्रिया निघून गेल्यानंतर अबोलीला असं वाटतं की हिचा काही संबंध आहे का या सगळ्याशी? तिची नथ तिने मला दाखवली, ती नथ तर मी बघितली होती, मला सेम नथ अशी आरशामध्ये दिसली होती, असं सुद्धा आता इकडे आता अबोलीला वाटत असतं. अबोली सगळं ओळखते की नक्कीच काहीतरी काळं बेरा आहे आणि ही जी सारखी सारखी इथे येते ना, हिचासुद्धा याच्यामध्ये काही ना काहीतरी हेतू आहे, असं सुद्धा तिला आता वाटतं. तिचा अनुभव सांगत असतो की नक्कीच सुप्रियाच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे आणि तिने स्टडी केलेला आहे की अंकुश आणि अबोली हे खूपच चांगली माणसं आहेत आणि जर आपल्याला कोणी मदत करू शकेल तर तेच आहेत आणि साधेभोळे पण इतके आहेत की कितीतरी लोक त्यांना फसवूनसुद्धा जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता लग्नविधी व्यवस्थितरित्या पार पडलेला असतो. अबोली काळजीतच असते. अबोलीला वाटत असतं की नक्की काय चाललं हे माझ्याबरोबर, कारण तिला तिच्या पाठीमागून आहेत ना आवाज ऐकू येत असतात, ए अबोली, ए अबोली, असे आवाज तिला आता ऐकू येत असतात. त्याच्यामुळे सातत्याने तिला वाटत असतं तिच्या मागे कोणीतरी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लग्न व्यवस्थित पार पडलेलं असतं. त्यानंतर इथे आता तोंड गोड करायची वेळ आलेली असते. तेव्हा मोठ्यांचा आशीर्वाद झालेला असतो. इथे रमा म्हणते की अबोली, अगं पेढे आणतेस का तोंड गोड करण्यासाठी? तेव्हा अबोली म्हणते, हो मी लगेच आणते. अबोली येते आता पेढे घेण्यासाठी. पेढ्यांचा बॉक्स बघते तर काय, वरती त्याला इकडे आता वेगळाच एक रंग आलेला असतो. पेढे खराब झालेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अंकुश म्हणतो की साखर घे ना, साखर, कारण अंकुशसुद्धा उशीर होतो म्हणून तिच्या मागे मागे येतो मदत करायला. पण अबोली त्याला दाखवताना म्हणते, हे बघा मिठाई लगेच कशी खराब झाली. तेव्हा अंकुश म्हणतो, ठीक आहे, वेळ वाया घालवायला नको, साखर घे, आपण साखर भरवून त्यांचं तोंड गोड करूया. तेव्हा इथे क्रिश आणि मनमला साखर भरवण्यात येते आणि त्यांना तोंड गोड करायला लावतात. तेव्हा इथे राघू खूप चिडलेली असते. राघू म्हणत असते की हे लोक सगळे आनंदी आहेत, मी दुःखी असताना हे सगळे लोक आनंदी कसे काय असू शकतात? एकदाही कुणाच्या मनामध्ये माझ्याबद्दल विचार आला नसेल का? मी काय फील करते हे कुणाला काही कळत नसेल. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, मी आहे ना तुझ्याबरोबर, तुला घाबरायची काहीच गरज नाही आहे. पण आता करायचं तरी काय? तू बघतेस ना, तो क्रिश किती खुश होता मनमाबरोबर लग्न करण्यासाठी. जसं काय मला असं वाटलं की त्या क्रिशला तुझ्याबरोबर नाही, त्या मनमाबरोबरच आधीपासून राहायचं होतं, कळलं ना तुला? तेव्हा इकडे आता राघूला खूप जास्त राग येतो, कारण त्यांचा हनीमूनसुद्धा असतो आणि त्याच्यामुळे दीपशिकाने त्याच्यावरून सुद्धा तिचे कान भरलेले असतात. आता अबोली आणि अंकुशला दोघांना आतली रूम देतील ना, असं सुद्धा ती म्हणते. तेव्हा राघूला खूप चिड येते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, सुप्रिया आलेली असते आणि ती क्रिशच्या काका काकूंना म्हणत असते की यांनीच माझ्या बहिणीचा खून केला आहे, तिला जाळून मारलं आहे. तेव्हा इकडे आता आत्मा आलेला असतो, तो म्हणजे
सतीश राजे तिथे आलेले असतात आणि त्या अबोलीला म्हणतात की अबोली, त्या बाईच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नको, ती खोटं बोलते. तेव्हा अबोली म्हणते, कोण आहे ती बाई, तिला शोधून काढायला हवं. त्यामुळे इथे सतीश राजेने तिला हिंट देण्याचं काम दिलेलं असतं.